नमस्कार. व्हॉट्सॲप पोस्ट मोडून टाका फांद्या. लेखक अनामिक. मोडून टाका फांद्या. IAS अधिकारी तुकाराम मुंडे सर यांनी एका कार्यक्रमात मांडलेले मत. स्वतःला पुढे जायचं असेल तर स्वतः आईवडिलांपासून दूर व्हा, किंवा पाल्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी पालकांनी स्वतः पाल्यांना दूर करा. ते पुढे म्हणाले की एकदा एका राजानं 2 गरुडाची पिल्लं आणली. त्यातला एक गरुड राजानं आपल्या हातावर घेतला आणि हाताला झटका देऊन त्याला आकाशात उडवलं. लगेच तो आकाशात उंचच उंच झेप घ्यायला लागला. तर दुसरा मात्र आपल्या फांदीवर बसूनच होता. तो उडेच ना. हे पाहून राजा फार दुःखी झाला. त्याने आपल्या राज्यात दवंडी पिटवली की जो कोणी त्याच्या दुसऱ्या गरुडाला आकाशात उडायला लावेल त्याला सुवर्णमोहरा बक्षीस म्हणून देण्यात येतील. हे ऐकून बक्षिसाच्या मोहानं अनेक लोक आले, पण कोणीही गरुडाला उडवू शकलं नाही. तेव्हा दवंडी ऐकून एक गरीब शेतकरी राजाकडे आला आणि मी गरुडाला उडवण्याचा प्रयत्न करतो अशी त्याने राजाला विनंती केली. अनेक रती महारथी थकले. तिथे हा फाटका काय करणार असा विचार राजाच्या मनात आला. पण गरुड उडणं महत्त्वाचं होतं, आवश्यक होतं, म्हणून त्याने त्याला संमती दिली. शेतकरी गरुडाकडे गेला आणि परत आला. राजानं विचारलं, काय रे, उडाला काय गरुड? तेव्हा शेतकऱ्यांना आकाशाकडे बोट दाखवलं. राजाने बोटाच्या दिशेने आकाशाकडे बघितलं आणि काय आश्चर्य, तो दुसरा गरुड आकाशात पहिल्यापेक्षा उंच भराऱ्या घेत होता. राजा आश्चर्यचकित होऊन बघतच राहिला. त्या धक्क्यातून सावरल्यावर त्याने शेतकऱ्याला विचारलं, अरे तू हे कसं काय केलंस? तेव्हा शेतकरी म्हणाला, मी काय फार वेगळं काही नाही केलं बघा. मी फक्त तो गरुड बसलेला होता ती फांदी मोडून टाकली. त्याचबरोबर गरुडानं उंच आकाशात भरारी घेतली. आयुष्यात अनेक जण असेच कोणत्या तरी फांद्यांना चिकटून बसलेले असतात. कोणी त्यांच्या शेतीवाडीला, कोणी परंपरागत व्यवसायाला, तर कोणी छोट्या मोठ्या नोकऱ्यांना. या छोट्या मोठ्या फांद्यांना चिकटून राहून मिळेल त्यावर भागवण्याच्या नादात आपल्यातला गरुड ते विसरूनच जात असतात. मिळेल ती नोकरी धरायची, मग घर घ्यायचं, मुलं झाली की त्यांचं शिक्षण, मग त्यांचं सेटलमेंट, लग्न, हे सारं करत करत निवृत्त व्हायचं. बस संपलं आयुष्य. यालाच मध्यमवर्गीय कूपमंडूक मानसिकता म्हणतात. अरे कधीतरी स्वतःमध्ये डोकावून बघा. आयुष्य म्हणजे फक्त इतकंच आहे का? तुमची फांदी तोडायला कोणीही येणार नाही, हे लक्षात असू द्या. तुम्हाला जर आकाशात उंच उडायचं असेल तर तुम्हालाच तोडावी लागेल ती फांदी. कधीतरी स्वतःच तोडून तर बघा. तुम्ही जितकं समजताय ना त्याहूनही अधिक करण्यासारखं खूप आहे हो आयुष्यात. जग खूप मोठं आहे, विशाल आहे, पण तुम्हीच स्वतःला पारंपरिक मध्यमवर्गीय मानसिकतेच्या 4 भिंतीमध्ये कोंडून घेतलंय. आणि त्याहूनही अधिक चिंतेची बाब म्हणजे त्या 4 भिंतींनाच तुम्ही विश्व समजत आहात. ठीक आहे, तुम्ही जगला आणि जगत असाल असं, पण कृपया तुमच्या मुलांना तरी या फांद्यांना नका बांधून ठेवू. त्यांना तरी उडू द्या स्वच्छंद आणि मनसोक्तपणे आकाशात. शक्य झालंच तर तुम्ही मोडून टाका त्यांच्या फांद्या. मग बघा तुमच्या फांदीवरचा तो पक्षी कसा दिगंतराला जातो. प्रयत्न तर करा, नक्की करा. धन्यवाद. वाचन संजय इनामदार.